सर, मी राम मोकडकर. मी भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आहे पिंपरी चिंचवड शहर. मला वाटतं मी 2014पासून आम्ही लक्ष्मणभाऊ जगतापांच्या बरोबर काम करत आहे. मला वाटतं भाऊंनी आमचा प्रवेश 2012मध्ये प्रवेश घेतला होता. भाऊंच्या 2014च्या इलेक्शनला मला वाटतं आमच्या वाकडमध्ये पहिले आम्ही 2-4च कार्य करत होते भारतीय जनता पार्टीचे. तेव्हापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक काम केलेलं आहे. मला वाटतं आज आमची संघटना फार मोठी झालेली आहे भारतीय, आणि आम्ही सगळे सक्षम झालेलो आहे. त्यामुळं माझी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना, अध्यक्षांना, आमदार साहेबांना व आमचे दैवत देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे की निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून कुठलाही आयत उमेदवार या ठिकाणी आणू नका, अशी विनंती राहील. त्याप्रमाणे जो उमेदवार आमच्या भागामध्ये, आमच्या पक्षामध्ये आता येण्याचा प्रयत्न करतो आहे, त्या उमेदवाराची पार्श्वभूमी जर पाहिली तर तो आमच्या भारतीय जनता पार्टीच्या विचारधारांचा उमेदवार नाही आहे, पहिली गोष्ट. तर दुसरी, त्याची पार्श्वभूमी जर तुम्ही पाहिली तर त्यांनी मला वाटतं माईताई ढोरे त्या ज्येष्ठ महापौर असताना त्यांचा मानदंड पळवलेला आहे. तेव्हा एका महिलेचा त्यांनी मानसन्मानसुद्धा ठेवलेला नाही. त्याच्यानंतर मला वाटते स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष माननीय मेडिगिरी साहेब यांनाही त्यांनी मारहाण केलेली आहे. त्याच्यानंतर मला वाटते आमच्या भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था, जे आमचे श्रद्धास्थान आहेत, असे आदरणीय परमपूज्य संचालक मोहनजी भागवत यांच्याविषयी त्यांनी एकेरी उल्लेखही केलेला आहे. अनेक वेळा भारतीय जनता पार्टीचा वेळोवेळी त्यांनी अपमान केलेलं आहे, कार्यकर्त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं की बूथवरती एका कार्यकर्त्याला दम देऊन, शिवाय आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यालाही त्यांनी तिथं मारहाण केलेली आहे. अशा वृत्तीच्या व्यक्तीला जर भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलाही प्रवेश आम्ही देऊ शकत नाही, असं मला तर वाटते. नमस्कार, मी विनायक गायकवाड, भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष. याच्या आधीचे लक्ष्मणभाऊंचे जे 4 इलेक्शन आहे, लक्ष्मणभाऊंचे 2 इलेक्शन, त्याच्यानंतर वैनींचे 1 इलेक्शन, शंकर शेठचं इलेक्शन, हे 4 इलेक्शन राहुल कलाटे त्यांच्या विरुद्ध लढलेले. हे इलेक्शन लढत असताना जी भाजपची यंत्रणा आहे, बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख, त्याच्यानंतर ज्या भाजपच्या विविध योजना आहे, त्या सगळ्या आम्ही घरोघरी तळागाळापर्यंत पोहोचवल्या. आणि ह्या पूर्ण आमच्या यंत्रणेचा फायदा दुसरा जो आयत उमेदवार आहे तो घेतोय, याच्यासाठी आमचा विरोध आहे.